नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आज आपण आहे ना काठ वापरून छान असा बॅकनेक पॅटर्न तयार करणार आहोत। सिंपल बॉर्डर आहे, पण बऱ्याचदा कसं असतं बॉर्डर कॉन्ट्रास्ट कलरचे असतं, तर कस्टमरला काहीतरी बॉर्डरचंच कॉन्ट्रास्ट हवं असतं। तर त्यासाठी आज आपण एक छानसा व्हिडिओ बनवतोय। तर याचं मी बॅक पार्ट वेगळा कट केला आहे, जसं की अस्तर आणि मेन फॅब्रिक, आणि त्याचे काठ सेपरेट कट केलेले आहेत, कारण काठाचा आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे। तर याचे माप बघा काय घेतले, 5.5 इंच शोल्डर आहे, मुंडासुद्धा 5.5 इंच घेतलेला आहे, चेस्ट 38, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन, त्यानंतर वेस्टमध्ये आपण 2.5 इंच शिलाई मार्जिन, जसं की बॅक इंचला 1 टक्स आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा। आता आपण नेक कट करूयात, म्हणजे गळा जो आहे तो शेपनुसार। तर 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंचीमध्ये 1/2 इंच प्लस तुमचा जेवढा नेक असेल त्याप्रमाणे। त्यानंतर बॉटमला मी 2.25 घेतली गळा रुंदी। आणि आता आपण बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी याचा शेप तयार करते। तर खूप नेकपेक्षा जास्त थोडंसं खाली मार्किंग झालेलं आहे, बट मी ते पूर्ण मार्किंग खाली घेणार नाही आहे, जेवढा नेक आहे तेवढंच मार्किंग केलं आणि मग अस्तरवरती कट करून घेतलेलं आहे। सो आता काय करायचं, आपल्याला मेन फॅब्रिक घ्यायचं आहे आणि मेन फॅब्रिकला पहिल्यांदा बॉटम सरळ ठेवायचा। ॲक्च्युली थोडा भाग स्किप झाला, सरळ बॉटम ठेवायचा, त्यावरती मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा आणि सरळ भाग वरती ठेवायचा, त्यावरती अस्तर ठेवायचा आणि बॉटमला 1/2 इंच टिप टाकून घ्यायची। बघा इथे अशी मी टिप टाकून घेतली, ओपन करायचं आणि मार्जिन अस्तरच्या बाजूला घेऊन दाबटीप टाकायची आणि हे आतल्या दिशेने उलटवून घ्यायचं। म्हणजे बघा मेन फॅब्रिकचा सरळ भाग वरती आला आणि आता हे पूर्ण चारही बाजूने याला टिप टाकून घ्यायची। एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे सगळं कट करायचं, म्हणजे अगदी गळा वगैरे सगळं, हा मेन आपला गळा तयार झालेला आहे। आता मी इथे घेतला एक कॅनव्हास आणि जो आपण अस्तरचा गळा कट केलेला होता, जो मधला भाग होता, तो इथे व्यवस्थित फोल्ड बाजूकडे ठेवायचा, बंद बाजूकडे, आणि त्याच्या बाहेर आपल्याला मार्किंग करायचं आणि त्याच्या बाहेर साधारणतः 1 इंचावरती एक्स्ट्रा मार्किंग करायचं, ज्याचा आपण पॅच तयार करणार आहोत। आणि आता ह्याला मध्ये टाचण्या लावून घ्यायच्या, जो मधला भाग आहे त्याला व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या आणि कट करून घ्यायचा। तर बघा व्यवस्थितरित्या मी हा कट करून घेतला आहे, हा अशा प्रकारे जसं आपण अस्तरला तयार केला तसा शेप तयार झाला आहे। आता काठ घेतले, काठ मध्यातून कट केले आणि काठ जॉईंट करून घेतले। आता गळारुंदी जास्त असेल तर आपल्याला वेगळ्या प्रकारे काठ कट करावे लागतात, तर त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी एक मोठे साईजमध्ये जेव्हा पॅटर्न बनवतो तेव्हा त्याचं वेगळं आपल्याला काठ जोडावे लागतात। तर इथे मी सध्या मध्येच काठ जोडलेले आहेत, त्यामुळे बसून जातोय हा बघा पॅटर्न। तर उलट्या भागाकडे ठेवायचा आणि हा पेपर कॅनव्हास जो चिकटतो इस्त्रीने, तर मी ह्याला इस्त्रीने आता चिटकवून घेणार आहे, व्यवस्थित चिटकवून घेतलाय। बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन सोडून आपण हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं, नॉचेस द्यायचे आणि नॉचेस दिल्यानंतर आपल्याला हे बघा उलटवणं सोपं जातं। तर कॅनव्हासवरती उलटवून आपल्याला पूर्ण तिन्ही बाजूने व्यवस्थित कॅनव्हासवरती टिप टाकून घ्यायची, हे फॅब्रिक पूर्ण उलटवून घ्यायचं। तर असा हा नेक तयार झाला आहे। आता मध्ये गळा जो आहे त्याला कॅनव्हासच्या कडेकडेनं 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि एक्स्ट्रा भाग कट करून घ्यायचा।
त्यानंतर काय करायचं, उलट्या दिशेने अस्तरच्या बाजूने, म्हणजे जो आपण बॅक पार्ट तयार केलेला आहे त्याच्या अस्तरच्या बाजूने हा पॅटर्न ठेवायचा, व्यवस्थित ठेवायचा. दुसऱ्या बाजूने पण चेक करायचं की कुठे कमी जास्त होत नाही आहे ना, व्यवस्थित सगळ्या बाजूने चेक करायचं. व्यवस्थित ठेवला की अस्तरच्या दिशेने बघा आपण 5 इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे. तर कॅनव्हासच्या कडेकडेने व्यवस्थित टीप टाकून घ्यायची. आणि ओपन करून त्यावरती एक दाबटीप टाकायची. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. व्यवस्थित दाबटीप टाकून घेतली म्हणजे हे उलटवणं सोपं जातं. आता सरळ भागावरती हे व्यवस्थित उलटलं जाणार आहे. तर व्यवस्थित उलटवून गळ्याच्या बाजूने एक टीप टाकायची आणि त्यानंतर पॅटर्नच्या बाजूने एक टीप टाकायची. सो फायनली हा पॅटर्न पूर्णपणे मस्त असा तयार झाला आहे. हवं तर तुम्ही बाजूने लेससुद्धा लावू शकता, पण ह्या पॅटर्नचं फिनिशिंग इतकं छान आलेलं आहे सो मला इथे लेस लावावीशी वाटत नाही आहे. तर इतकं छान फिनिशिंग जर तुम्ही केलं तर लेस लावायची सुद्धा गरज नाही. बऱ्याच जणांना लेस आवडत नाही आणि माझ्याकडचे बऱ्यापैकी कस्टमर असे ज्यांना लेसच आवडत नाही. सो मी याला लेस नाही लावली तरीसुद्धा छान दिसतं पॅटर्न. आणि आतल्या बाजूला फिनिशिंग बघा तुम्ही, पॅटर्न तयार केल्यासारखं वाटतसुद्धा नाही आहे, म्हणजे कुठेही दोरे वगैरे निघत नाही. शेवटी याला टाकायचे टक्स. आणि जेव्हा असे पॅटर्न असतात तेव्हा बऱ्याचदा आपला टक्स थोडा सळकडेला जातो, तर हरकत नाही, जाऊ द्यायचा. फिटिंगच्या बाजूला जास्त जातो, काही फरक नाही पडत. तर हा मी टक्स टाकून घेतलेला आहे आणि फायनली हा आपला पॅटर्न तयार आहे. कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब देखील करा. चला भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये.